वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण पार्शियल डिफरन्शिएशनचे काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते. बघा तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत. तुम्हाला सिम्पली हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे आणि डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे तर तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. बघा सेम न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू. बघा प्रॉब्लेम बेस्ड ऑन पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि मिक्स ऑर्डर. आता आपण जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय टाइप 1 मध्ये फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह बरोबर एकदम सिंपल म्हणजे ते आपण एक सिंगल डेरिव्हेटिव्ह जिथे फाइंड करतोय. मग असेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मग आता टाइप 1 चे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. एकदम सिंपल आहे. इफ function of xy is equal to x sin y plus y sin x plus xy find del f by del x. बरं पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डेल कशाने होतं डेल ने डेल एफ बाय डेल एक्स. बघा सिंपल क्वेश्चन 3 चं सोल्युशन क्वेश्चन 3 ला सॉल्व्ह करू. काय दिलेलं आहे फंक्शन फंक्शन इज इक्वल टू x sin y प्लस y sin x प्लस xy प्लस xy. आपल्याला काय फाइंड करायचं बघा इथे फाइंड डेल एफ बाय डेल एक्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. पार्शियल डेल म्हणजे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह. मग इथे लिहितो डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स असताना काय असतो वाय इथे कॉन्स्टंट असतो. बघा डेल एफ बाय डेल एक्स इज इक्वल टू डेल बाय del x x sin y plus y sin x plus xy. del f by del x is equal to बघा ब्रॅकेट ओपन करू del by del x x sin y del by del x y sin x del by del x xy del by del x xy. बघा del f by del x. मग आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असतंय विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगितलंय. डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे आपला वाय काय असते कॉन्स्टंट असेल. बघा इथे साइन वाय तुमचा कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवून देतो. बघा साइन वाय तुमचा कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवून दिलं. डेल बाय डेल एक्स एक्स. बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स. एक्सची डेरिव्हेटिव्ह का असते 1. एक्सची डेरिव्हेटिव्ह का असते 1. देन अगेन वाय कॉन्स्टंट बाजूला ठेवून दिलं. डेल बाय डेल एक्स साइन एक्स. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते कॉस एक्स प्लस बघा अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय कॉन्स्टंट बाजूला ठेवून दिलं. नॉर्मल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय केलं असतं यू इंटू व्ही केलं असतं पण इथे असं करायचं नाहीये. काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. डेल बाय डेल एक्स एक्स एक्सची डेरिव्हेटिव्ह का असते 1. एक्सची डेरिव्हेटिव्ह का असते 1. बघा डेल एफ बाय डेल एक्स साइन वाय इंटू 1 काय होईल साइन वाय प्लस वाय कॉस एक्स वाय इंटू 1 काय होईल वाय. वाय इंटू 1 काय होईल वाय. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. क्वेश्चन नंबर 3 चं सोल्युशन. देन क्वेश्चन नंबर 4 ला सॉल्व्ह करू. बघा सगळे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. तुम्हाला फक्त सिम्पली इथे प्रॅक्टिस करायची चांगली. क्वेश्चन नंबर 4 चं सोल्युशन. फंक्शन काय दिलेलं आहे बघा इथे एफ च्या ऐवजी झेड यूज केलेला आहे. टर्म फक्त वेगळी यूज केलेली आहे. बघा झेड इज इक्वल टू झेड इज इक्वल टू 5x4 प्लस 2x क्यूब y मायनस 3y. इथे काय फाइंड करायला सांगितलं डेल झेड बाय डेल एक्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्सच सांगितलेलं आहे. फक्त काय एफ च्या ऐवजी त्याने वर्ड यूज केला तो झेड यूज केलेला आहे. बघा अगेन डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा इथे काय येईल डेल झेड बाय डेल एक्स डेल बाय डेल एक्स काय लिहिते 5x रेस टू 4
प्लस 2x क्यूब y माइनस 3y डेल z बाय डेल x ब्रॅकेट ओपन करू डेल बाय डेल x 5 रे ब्रॅकेट ओपन करतो डेल बाय डेल x 5x रेस टू 4 डेल बाय डेल x 2x क्यूब y बघा सिम्पली ते ब्रॅकेट ओपन केलंय तुम्ही डायरेक्ट सुद्धा सॉल्व्ह करू शकता तुमची चांगली कमांड असेल डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता मायनस डेल बाय डेल एक्स 3y मग आता डेल झेड बाय डेल एक्स इज इक्वल टू बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे बघा 5 बाजूला ठेवून दिला कॉन्स्टंट आहे डी बाय डी एक्स एक्स रेस टू 4 बघा एक्स रेस टू 4 ची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे वाटलं तर इथं फॉर्म्युला लिहून दाखवतो बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन काय एन एक्स रेस टू एन मायनस 1 डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन एन एक्स रेस टू एन मायनस 1 इथे काय होईल बघा हा इथून आहे तसंच 4x क्यूब बघा एन ची व्हॅल्यू किती आहे एन ची व्हॅल्यू किती आहे 4 बघा 4x 4 मायनस 1 3 म्हणजे 4x क्यूब प्लस साइन बघा डेल बाय डेल एक्स 2x क्यूब वाय बघा वाय कॉन्स्टंट आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय कॉन्स्टंट त्याला बाजूला ठेवलं 2x क्यूब 2 कॉन्स्टंट त्याला बाजूला ठेवून दिलं बघा डेल बाय डेल एक्स क्यूब सेम हा फॉर्म्युला यूज करा काय येईल इथे 3x स्क्वेअर काय येईल 3x स्क्वेअर अगेन मायनस साइन बघा आता विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे 3 तुमचा कॉन्स्टंट आहे वाय सुद्धा तुमचा कॉन्स्टंट आहे मग डेरिव्हेटिव्ह काय येईल एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 काय येईल 0 इथे डेल झेड बाय डेल एक्स 5 इंटू 4 20x क्यूब बघा 2 इंटू 3 6x स्क्वेअर वाय आणि मायनस 0 बघा 20x क्यूब 2 इंटू 3 6x स्क्वेअर वाय हे तुमचं झालं फायनल आन्सर विथ रिस्पेक्ट टू एक्स आता या दोन्ही केसमध्ये त्यांनी विथ रिस्पेक्ट टू वाय सांगितलेलं नाहीये तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय वाटल्यास फाइंड आउट करू शकता एकदम सिंपल आहे ऍक्च्युली हा क्वेश्चन तिथे एक्झाम मध्ये 2 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करून घ्या देन आपण नेक्स्ट वाला न्यूमेरिकल फिफ्थ वाला क्वेश्चन सॉल्व्ह करू देन नेक्स्ट वाला क्वेश्चन सॉल्व्ह करू एकदम सिंपल आहे बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय विचारलंय समर 25 च्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे इफ u इज इक्वल टू लॉग ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर फाइंड डेल यू बाय डेल एक्स अँड डेल यू बाय डेल वाय बघा डेल आला म्हणजे काय झालं पार्शियल डेरिव्हेटिव्हचा न्यूमेरिकल आहे एकदम सिंपल आहे हा न्यूमेरिकल इथे सॉल्व्ह करू बघा कसं सॉल्व्ह करायचंय क्वेश्चन 5चं सोल्युशन क्वेश्चन 5चं सोल्युशन बघा यू दिलं त्याने यू इज इक्वल टू लॉग बेसला ई असतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सांगितलंय डेल यू बाय डेल एक्स अँड डेल यू बाय डेल वाय आता विथ रिस्पेक्ट टू एक्स करू डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स इथे काय डेल यू बाय डेल एक्स लॉग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आता बघा आता विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे वाय इथे काय असतो आपला कॉन्स्टंट असतो आता बघा लॉग ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू आहे आता लॉगचा फॉर्म्युला बघा काय आहे सर्वात पहिले डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय 1/x लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय 1/x पण इथे बघा इथे एक्स एकटा नाहीये ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय झाली कंपोजिट डेरिव्हेटिव्ह झाली फॉर्म्युला काय चेंज होतो बघा डी बाय डी एक्स ऑफ लॉग फंक्शन ऑफ एक्स आता नुसता एकटा एक्स असता बघा सेम असंच असतं लॉग एक्स असतं नुसतं तर हा वाला फॉर्म्युला पण यूज केला असतं पण काय लॉग ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे म्हणजे या पूर्ण टर्मला काय अजून करायचं फंक्शन ऑफ एक्स या पूर्ण टर्मला काय अजून करायचं फंक्शन ऑफ एक्स बघा एक्स सोडून दुसरी सुद्धा व्हॅल्यू आहे मग इथे काय होईल बघा सेम फॉर्म्युला आहे 1 फंक्शन ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन ऑफ एक्स बघा हा तुमचा कंपोजिट डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे कंपोजिटचे सुद्धा न्यूमेरिकल तुम्हाला माहिती असले पाहिजे डेरिव्हेटिव्ह आला तरच तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकता बघा आता सॉल्व्ह करू डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स आता एक्स आहे
वाय आपल्याला कॉन्स्टंट घ्यायचा आहे. बघा डेल यू बाय डेल एक्स तुमचा आहे तसंच इथे डेल यू बाय डेल एक्स. बघा डी बाय डी एक्स ऑफ लॉग फंक्शन ऑफ एक्स. बघा सेम लॉग काय येईल 1 फंक्शन ऑफ एक्स म्हणजे 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ह्या टर्मला काय अज्युम करा फंक्शन ऑफ एक्स. वाटलं तुमच्या माहितीसाठी ते लिहून ठेवतो फक्त, एक्झाम मध्ये असं लिहायची गरज नाहीये. बघा हिला काय अज्युम करायचं फंक्शन ऑफ एक्स. 1 फंक्शन ऑफ एक्स आपली पार्शियल आहे म्हणून डेल बाय डेल एक्स फंक्शन ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा आपली पार्शियल डेरिव्हेटिव्ह लिहिताना जे फॉर्म्युले आपले कसे आहेत स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत, नॉर्मल डेरिव्हेटिव्हचे. बघा 1 फंक्शन ऑफ एक्स डेल बाय डेल एक्स फंक्शन ऑफ एक्स. बघा डेल यू बाय डेल एक्स 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता बघा इथे ब्रॅकेट ओपन केलं तर काय होईल डेल बाय डेल एक्स. मी इथे ब्रॅकेट ओपन करतो डेल बाय डेल एक्स एक्स स्क्वेअर प्लस डेल बाय डेल एक्स वाय स्क्वेअर. डायरेक्ट सुद्धा तुम्ही करू शकता. बघा इथे फक्त ब्रॅकेट ओपन केलेलं आहे डेल यू बाय डेल एक्स 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. सेम हा वाला फॉर्म्युला एक्स रेस टू एन चा काय लिहिते 2x प्लस डेल बाय डेल वाय स्क्वेअर. बघा आपलं काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे वाय इथे काय असतो विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे वाय आपला काय असतो कॉन्स्टंट असतो. हा काय झाला 0 झाला. मग आन्सर काय आलं एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. डेल यू बाय डेल एक्स 2x प्लस 0 काय होईल 2x. मग 2x इंटू 1 काय होईल 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे झालं तुमचं पहिल्याचं आन्सर विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता नेक्स्ट आपण विथ रिस्पेक्ट टू वाय फाइंड आउट करू. मग हा न्यूमेरिकल एक्झाम मध्ये 4 मार्क्ससाठी विचारलेला आहे. सेम यू लॉग ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सॉरी विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय. आता बघा विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे आपला एक्स काय असेल इथे कॉन्स्टंट असेल लक्षात घ्या. बघा डेल यू बाय डेल वाय लॉग डेल यू बाय डेल वाय इज इक्वल टू डेल बाय डेल वाय लॉग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा आता सेम बघा नुसतं लॉग वाय असतं काही इश्यू नव्हतं डायरेक्टली आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. इथे काय लॉग ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. आपल्याला काय करायला लागेल अगेन कंपोजिट. फक्त कंपोजिट लक्षात ठेवा इथे काय करायला लागेल एक्सच्या ऐवजी इथे वाय घ्यावा लागेल डी बाय डी वाय लॉग फंक्शन ऑफ वाय 1 फंक्शन ऑफ वाय डी बाय डी वाय फंक्शन ऑफ वाय. कारण विथ रिस्पेक्ट टू वाय आपण करतो म्हणून. आता मी काय चेंज करत नाही ते बेसिक आहे सगळं. बघा डेल यू बाय डेल वाय. बघा सेम आपल्या ह्या टर्मला काय अजून करायचं फंक्शन ऑफ वाय. इथे लिहितो फक्त मी फंक्शन ऑफ वाय. बघा डेल बाय डेल वाय लॉग फंक्शन ऑफ वाय काय येईल 1 फंक्शन ऑफ वाय म्हणजे 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डेल बाय डेल वाय फंक्शन ऑफ वाय म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बस फक्त विथ रिस्पेक्ट टू वाय बाकी काही चेंज नाही. डेल यू बाय डेल वाय 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता बघा इथे डायरेक्टली सॉल्व्ह करतो. इथे बघा डेल बाय डेल वाय एक्स स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला तर विथ रिस्पेक्ट टू वाय इथे वाय आहे का नाहीये म्हणजे एक्सला आपण काय अजून करतो कॉन्स्टंट. एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असते 0. बघा इथे 0. ठीक आहे एकदा दाखवतोच करून डेल बाय डेल वाय एक्स स्क्वेअर डेल बाय डेल वाय वाय स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केलं फक्त डेल यू बाय डेल वाय 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा डेल बाय डेल वाय एक्स स्क्वेअर. आता विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपली एक्स आपला काय असतो कॉन्स्टंट. एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असते 0. डेल बाय डेल वाय वाय स्क्वेअर. बघा सेम फॉर्म्युला
फक्त इथे काय आहे, इथे y आणि इथे x आहे, सगळे आपले स्टँडर्ड फॉर्म्युला x च्या फॉर्म मध्ये आहेत. इथे काय येईल y रेस टू n, तर काय येईल सेम फॉर्म्युला यूज करायचा, फक्त x च्या ऐवजी y कन्सिडर करायचं. y स्क्वेअर तर काय येईल 2y, y स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येईल 2y, सगळं सेम आहे. पण तो सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला इथे लिहून दाखवतो मी. इथे बघा फॉर्म्युला काय चेंज होईल, d बाय dy y रेस टू n, इथे काय येईल बघा ny रेस टू n मायनस 1, सेम फॉर्म्युला फक्त विथ रिस्पेक्ट टू y म्हणून. आता डेल u बाय डेल y, 0 प्लस 2y काय होईल 2y, 2y इंटू 1 काय होईल 2y एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, झाला तुमचा फायनल आन्सर. बघा एकदम सिंपल आहे. अशा प्रकारचे न्यूमेरिकल एक्झाम मध्ये विचारतील 2 to 4 मार्क्ससाठी. तर याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. याचा आन्सर तुम्ही तिथे नोट डाऊन करून घ्या.